आपल्या व्यासपीठावरील आदरणीय सरोज पाटील माई, जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष वी पाटील साहेब, प्रवीण सिंह घाटगेजी, राजू आवळे, माजी आमदार माननीय वीरकुमार पाटील साहेब, अनिल घाटगेजी, रोहित पाटील, स्वातीताई कोरी, शिवानंद माळी, अभिजित तापेकर आणि ज्यांना आमदार करण्याचा निर्धार कागलकरांनी केलाय ते आपल्या सर्वांचे लाडके राजे समरजित घाटगे आणि बंधू भगिनींनो, आज आपल्या सर्वांना गेले काही दिवस अथक तुम्ही परिश्रम केले. समरजित घाटगे यांना विजयी करण्यासाठी जवळजवळ 2-2.5 महिने आपण प्रयत्नात आहात. मला अनेक वर्षाचा इतिहास या भागातला माहिती आहे, मी त्याचा साक्षीदार आहे. अनेक वेळा या शहरामध्ये किल्ला बांधायला मी आलो होतो, आज तोच किल्ला पाडायला मी आलेलो आहे. ज्याला बांधता येतं त्याला पाडता येतं, आणि तेही रामाच्या साक्षीनं पाडायचं आम्ही ठरवलं. भारतीय जनता पक्षात आता राम राहिलेला नाही, आता तो आपल्याकडे आलेला आहे आणि सगळे रावण वंशाची लोक तिकडे गेलेली आहेत. आणि त्यामुळं आपल्या सर्वांना एवढीच विनंती करण्यासाठी आलोय की आज देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जी लोक सत्तेत बसलेली आहेत त्यांची प्रवृत्ती महाराष्ट्र पुढे नेण्याची नाहीये. समरजित घाटगे साहेबांनी सांगितलं की 5 तारांकित MIDC मध्ये एकही मल्टीनॅशनल कंपनी मागच्या 10-12 वर्षात आलेली नाही. का आली नाही? तर त्यांच्या मागे लोक लागतात, त्यांच्यावर दबाव आणतात. म्हणून अतिशय सुंदर असणारी कागलची 5 तारांकित MIDC तिचं नाव खराब करण्याचं पाप कोणीतरी केलेलं आहे. या भागात लोक उद्योग करायला येतात, त्यांच्या मागे नवे उद्योग लावून टाकण्याचं काम जर या भागात लोक करत असतील तर त्यातून या कागलच्या 5 तारांकित MIDCला सोडवण्याचा निर्धार समरजित घाटगेंनी आत्ताच आपल्या समोर बोलून दाखवलेला आहे. या मतदारसंघात अनेक प्रश्न अनुत्तरित असतील की ज्याचा मागोवा घेण्याचं काम हे नवं नेतृत्व आपल्या सर्वांच्या साक्षीने करेल. महाराष्ट्रामध्ये 84 वर्षाचा एक योद्धा पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर फिरण्याचं काम करतोय. परवा आपल्या लक्षात नसेल, पवारसाहेब तासगावला आले, इचलकरंजीला आले, चंदगडला गेले आणि त्यानंतर समरजित घाटगेंनी त्यांना गडिंग्लजला सभा घ्यायला सुचवल्यावर तिथं आले आणि तिथं अंधार झाला म्हणून गाडीनं कराडची सभा करायला पोचायचा प्रयत्न त्यांनी केला. दिवसाला 8-8, 9-9 सभा घेणारा हा नेता भारतामध्ये एकमेव उदाहरण आहे. 84 वर्षाचा नेता योद्धा होतो आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचार महाराष्ट्रात टिकला पाहिजे, शिवछत्रपतींचा विचार महाराष्ट्रात टिकून पुढे राज्य त्या दिशेनं गेलं पाहिजे, हा आग्रह वयाच्या 84व्या वर्षी देखील शरद पवार साहेबांनी धरलेला आहे. आणि म्हणूनच जीवाचं रान करून महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात सगळ्या भागात जाऊन पवार साहेबांनी प्रचार केला. आज खरं म्हणजे उभा महाराष्ट्र पवार साहेबांच्या मागे आज उभा राहायला लागलेला आहे. लोकसभेच्या वेळी देखील असंच झालं. पवार साहेब बाहेर पडले, उद्धव ठाकरे बाहेर पडले, काँग्रेसचे नेते बाहेर पडले आणि बघता बघता लोकसभेत 48 पैकी 31 जागा आमच्या महाविकास आघाडीच्या बाजूने आल्या. लोक आम्हाला हिणवायची
कोण मिळणार आहे तुम्हाला उमेदवार? उमेदवारी मिळणार नाही. जयंत पाटील, तुम्ही कुठल्या पक्षात थांबलेला? पण आज मला मागं वळून पाहताना दिसतंय की 10च उमेदवार उभे केले, 8 निवडून आले. यावेळी महाराष्ट्रामध्ये 86 उमेदवार आम्ही उभे केले आहेत आणि 2-3 जागा मित्र पक्षांना दिलेल्या आहेत. त्या 86 जागांपैकी जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या निवडून आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यातली एक जागा ही कागलची असणार आहे, समरजित घाडगेंची असणार आहे. एक प्रचंड मोठा असा अंडरकरंट कागलमध्ये, गडिंग्लजमध्ये, उत्तूरमध्ये आम्हा सगळ्यांना दिसतोय. सामान्य लोकांचा निर्धार दिसतोय की काही झालं तरी यंदा बदल करायचा. ज्यांच्यावर पवार साहेबांनी अनेक वर्ष काम करण्याची संधी देऊन त्यांना महाराष्ट्र पातळीवर नेलं, स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेबांचा प्रसंगी राग स्वीकारून देखील त्यांना महाराष्ट्रात काम करण्याची संधी दिली, ज्यांना हाताच्या बोटाला धरून महाराष्ट्र दाखवण्याचं काम ज्यांनी केलं, त्यांनी आज एखाद्या चौकशीसाठी आपल्या गुरुला सोडणं म्हणजे दुर्दैव आहे. महाराष्ट्र गद्दारांना कधी माफ करत नाही, पाठीत सुरा खुपसणाऱ्यांना माफ करत नाही. महाराष्ट्रात यंदा ही निवडणूक ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली आणि ज्यांनी ज्यांनी पवार साहेबांना राष्ट्रवादीला सोडलं त्या सर्व गद्दारांना शिक्षा देणारी ही निवडणूक आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांनी गद्दार, फितुरी, फंद फितुरी करणाऱ्या कधीही कुणाला मोकळं सोडलं नाही, त्याला प्रायश्चित्तही दिलेलंच आहे. आणि म्हणून रामाच्या साक्षीनं मी तुम्हाला सांगतो की आपल्या सगळ्यांनी ताकदीनं उद्या या मतदारसंघात हसन मुश्रीफ यांनी शरद पवार साहेबांच्यावर गद्दारी केलेली आहे, त्यांना त्यांची जागा आणि त्यांची शिक्षा देण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांची आहे. ती उद्याच्या 20 नोव्हेंबरला आपण करून दाखवावी आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांचा पराभव उद्याच्या निवडणुकीत आपण सगळ्यांनी करावा, ही विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो. एक हिंदी शेर आहे, मी काय शेर म्हणणार नाही, पण त्यांना हीच भाषा कळते म्हणून सांगितलं. जो जीतने की उम्मीद हार जाते हैं, म्हणजे जिंकण्याची आशाच जे सोडतात, जो जीतने की उम्मीद हार जाते हैं वो बौखला जाते हैं, जेल में जाने की डर से अपनी गुरु को छोड़कर भाग जाते हैं. झाला असता त्रास. घरातल्या वहिनींनी देखील शेवटी पोलिसांना सांगितलं आम्हाला गोळ्या घाला, गोळ्या. आठवतं का तुम्हाला? म्हणजे एवढा त्रास ज्यांनी दिला त्यांच्याच मांडीला मांडी लावून जाऊन बसणं हे योग्य आहे का? आणि भारतीय जनता पक्षाचं मला कौतुक वाटतं, ज्याला महाराष्ट्र त्यांना शिक्षा यावेळी देईल. 71,000 कोटीचा घोटाळा मोदी साहेबांनी केला, झटकन सगळे निघून तिकडे जाऊन बसले. आणि भारतीय जनता पक्ष एवढा पुढे निघाला की ज्यांच्यावर आरोप केला त्या सगळ्यांना मंत्रिमंडळात घेतलं. दुसऱ्या बाजूने देवेंद्र फडणवीस सतत नवाब मलिकांच्यावर आरोप करत होते की हा माणूस देशद्रोही आहे, दाऊद इब्राहिम सारख्या गुंडांचा याचा संपर्क आहे. मी नाही ते म्हटलेले. विधानसभेत तुरुंगातून सुटून आल्यावर बसायला कुठेतरी गेले तर देवेंद्र फडणवीसांनी पत्रक काढलं की आमचा, भाजपने पत्रक काढलं की आमचा याच्याशी काही संबंध नाही, तो कुठेही बसला तरी आमच्या पक्षाचा नाही. ज्या माणसाला तुम्ही सतत नाही आमचा नाही आमचा नाही तो देशद्रोही आहे म्हणून सांगत होता, प्रसार माध्यमात सतत पत्रक जाहीर करत होता, त्या माणसाला देशद्रोही, तुम्ही ठरवलेल्या माणसाला, देशद्रोह्याला भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष अजित पवार यांनी त्यांच्या एकत्रित पॅनलमध्ये आता एक तिकीट दिलेलं आहे आणि ते ह्यांचे आता उमेदवार झालेले आहेत. आपण सगळ्यांनी पूर्ण ताकदीनं भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात जी माणसं उभी केली ती बघा. एक वेळ असा होता
की नॅचरल करप्ट पार्टी म्हणून माननीय नरेंद्र मोदी साहेब आमच्या पक्षाचा उल्लेख करायचा. त्यांनी असे उल्लेख अनेक वेळा केले. मोदी साहेबांनी जे उल्लेख केले ते अनेक वेळा केले. पण जेव्हापासून ही सगळी आमच्या पक्षातून बाहेर गेली तेव्हापासून मोदी साहेब आमच्या भ्रष्टाचाराविषयी बोलत नाहीत. त्यांनीच भ्रष्टाचार काखेत घेऊन आपल्या शेजारी बसलेले असल्यामुळे आता मोदी साहेब भ्रष्टाचारावर बोलायचे बंद झाले. त्यांच्या डावीकडं उजवीकडं वेगवेगळे आरोप असणारी माणसं घेऊन मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात आज फिरतायत. गाडीभर पुरावे ज्यांनी आणून दिले त्यांची चौकशी झाली. तासगावला आले आणि म्हटले की केसाने आर पाटलाने माझा गळा कापला. केसाने आर पाटलाने गळा कापल्यावर शेवटची कुऱ्हाड कोणी मारली तर देवेंद्र फडणवीसांनी मारली, कारण खाली सही त्यांची होती. आज आपण सगळ्यांनी बारकाईने जर अभ्यास केला तर तुम्हाला सगळ्यांना हे कळेल की देवेंद्र फडणवीसांनी जे जे आरोप महाराष्ट्राच्या विधानसभेत 10 वर्षात केले त्या सगळ्या आरोपींना घेऊन देवेंद्र फडणवीस राज्य चालवतायत, महाराष्ट्र चालवण्याचं पाप करतायत. आणि म्हणून महाराष्ट्रात परिवर्तन आणण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांची आहे. हे सगळे एकत्रित आहेत, सगळ्या गुन्ह्यात हे सगळे एकत्रित आहेत. आणि म्हणून महाराष्ट्र स्वच्छ माणसांनी निवडून आणून महाराष्ट्रातली सत्ता चांगल्या पद्धतीनं पुढे नेण्याचं काम मित्रांनो आपणा सर्वांना केलं पाहिजे. काय उजेड पाडला यांनी आपल्याला माहितीसाठी सांगतो. सगळे उद्योग गुजरातला गेले. गुजरातला उद्योग गेले. 17 प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले. फॉक्सकॉन सारखा प्रकल्प गेला. 2.5 लाख लोकांच्या हाताचं 1.5 लाख लोकांच्या हाताचं काम गेलं. पलीकडच्या बाजूला टाटा एअरबस कंपनीचं परवा उद्घाटन देखील झालं बडोद्याला. आमच्या महाराष्ट्रातनं एकामागून एक प्रकल्प बाहेर गेले आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तोंड वर करून देखील विचारलं नाही यांनी की का असं करताय. देशामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये आपल्या भारताचा राजदूत बसलेला असतो, भारतीय दूतावास असतं. डेन्मार्कला जर एखादा गुंतवणूकदार गेला भारतीय दूतावासात आणि म्हटला मला गुंतवणूक करायची आहे, आणि मुंबई सगळ्यात जगाला मुंबई जास्त माहिती भारतातली, मुंबईत जायचंय, महाराष्ट्रात मला गुंतवणूक करायची आहे, तर आज केंद्र सरकारचा तिथं बसलेला माणूस त्या गुंतवणूकदाराला सांगतो महाराष्ट्रात जाऊ नकोस, गुजरात बहुत अच्छा राज्य है, उधर जाओ. महाराष्ट्रात याची गुंतवणूक कमी झाली. या बहादरांनी महाराष्ट्रातली गुंतवणूक महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन दिली. त्याचा दुष्परिणाम हा झाला की दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर होता, गुजरात 8व्या-9व्या क्रमांकावर होता, गुजरात आज 5व्या नंबरवर आलाय आणि महाराष्ट्र देशामध्ये आज 11व्या नंबरवर गेलेला आहे. ही यांची देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांची कर्तबगारी आहे. आम्ही महाराष्ट्राला अधोगतीकडे घेऊन जायला लागलोय. काल परवा 10 दिवसापूर्वी एक बातमी प्रकाशित झाली की भारताच्या एकूण सकल उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचा नेहमी वाटा 15% असतो. बातमी अशी प्रसिद्ध झाली की दरवर्षी 15% वाटा असणारा महाराष्ट्र आता 13%वर खाली गेला. याचा अर्थ 2% कमी पडले, म्हणजे काही लाख कोटी रुपये मित्रांनो आपले कमी झाले. 2% किंमत, काही लाख कोटी रुपये आम्ही संपत्ती महाराष्ट्रात निर्माण करणं कमी झालं. कुठल्या तरी दुसऱ्या देशातल्या राज्यांनी त्याच्यात जास्त संपत्ती मिळवली असा त्याचा अर्थ झाला. आणि म्हणून महाराष्ट्राची अधोगती ही यांच्या काळात झाली. महाराष्ट्रातली वाढलेली बेकारी यांच्यामुळे झाली. महागाई किती झालेली आहे मी तुम्हाला सांगून वेळ घ्यायची गरज नाही, पण महागाईवर जीएसटी वाढवण्याचं काम देखील याच भारतीय जनता पक्षाने केंद्र आणि देशात आणि राज्यात केलं. आज महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्यांना साथ देत आहेत. ते फार प्रेमानं देत आहेत असं समजू नका, नाईलाजानं देत आहेत. आपल्या सगळ्या गोष्टी दडवण्यासाठी शरण हे जाऊन मोदींना गेले आणि दिल्ली पुढं नमवण्याचं काम महाराष्ट्राला या दोघांनी महाराष्ट्राच्या केलेलं आहे.
महाराष्ट्र कधीही दिल्लीला नमला नाही. आमची साधी अपेक्षा आहे, महाराष्ट्रात गुंतवणूक येत नसेल तर तुम्ही त्यांना जाब विचारला पाहिजे, भांडलं पाहिजे, वाद केला पाहिजे. पण गुजरातला काय गेलं की हे खालीच माना घालतात, काही बोलतच नाहीत. मी एकदा विधानसभेत म्हटलं, अहो काय चाललंय, सगळं तिकडंच चाललं. एकनाथ शिंदे उभे राहिले आणि म्हटले, जयंतराव, कालच मी नरेंद्र मोदींना भेटून आलो. मोदी साहेबांना भेटल्यावर मोदी साहेबांनी मला भेटल्यावर सांगितलं की एकनाथ शिंदे जी, आप चिंता मत करो, इससे बड़ा प्रोजेक्ट हम आपको देंगे. म्हटलं काय म्हटले? पंतप्रधान म्हटले इससे बड़ा प्रकल्प आपको देंगे. म्हटलं नक्की? हो म्हटले, याच्यापेक्षा मोठा प्रकल्प देतो असे प्राईम मिनिस्टर मला म्हटले. नक्की का? मोदी साहेबांचा जयंतराव शब्द आहे. मोदी साहेब एकदा बोलले की झाला विषय. तुम्ही कशाला हे करताय? आपल्याला मोठा प्रकल्प देणार आहेत. आता मोदी साहेबांचंच नाव घेतल्यावर, एवढ्या मोठ्या माणसाचं नाव घेतल्यावर आम्ही गप्प बसल्यावर ठीक आहे, समजूत घातली. हे 1.5-2 वर्षापूर्वीची घटना. आता एकनाथ शिंदे साहेबांची मुदत संपलेली आहे. मी विचार करत होतो की एकनाथ शिंदे असं का म्हटले. सभागृहात खोटं तर बोलता येत नाही आणि मोदींना कळलं तर खुर्ची जाईल. मला असं वाटतं की हे दिल्लीला गेले होते नरेंद्र मोदी साहेबांना भेटायला. त्यावेळी त्यांनी बहुतेक त्यांना झापलं असेल की महाराष्ट्राची फार आता उद्योग आलेत महाराष्ट्रात, आता जरा एकदा मला गुजरातकडे सगळं घेऊन जायचंय, तुम्ही काही चर्चा करू नका आणि सारखं सारखं असं मला विचारायला येऊ नका, असं ते बोलले असतील अशी शंका आहे हा माझी. मग आता विधानसभेत बोलताना एकनाथ शिंदेंना कसं असं सांगता येत नाही ना की मी काल गेलो, मला झापलं त्यांनी आणि सांगितलं नाही नाही तुम्ही काय तुम्हाला देणार नाही. म्हणून एकनाथ शिंदेनी भाषण केलं की जयंतराव चिंता करू नका, मोदी साहेब मला म्हटल्यात की यापेक्षा मोठा प्रकल्प मी देतो. यापेक्षा मोठा प्रकल्प म्हणजे भोपळा देतो असं मोदी साहेबांनी त्यांना सांगितलं असावं अशी माझी शंका आहे. महाराष्ट्राची यांनी अधोगती केली. महाराष्ट्रातलं एकंदरच राजकीय वातावरण, सामाजिक वातावरण दूषित करण्याचं पाप या लोकांनी केलं. एक भारतीय जनता पक्षाचे आमदार महाराष्ट्रभर मोर्चा काढत फिरत होते मागच्या 3 महिन्यापूर्वी आणि हिंदू आणि मुस्लिम यांच्यात दरी निर्माण करण्याचं काम होतंय का बघण्याचा प्रयत्न केला. मी महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचे आभार मानेन की त्यांनी त्यांचे मोर्चे मनावर कधी घेतले नाही. पण केव्हा राजकीय दृष्ट्या भारतीय जनता पक्ष अशा मुद्द्यांचा आधार घेते? आता काल परवा मी बघितलं ते योगी आदित्यनाथ आले आणि त्यांनी सांगितलं की बटेंगे तो कटेंगे. बटेंगे तो कटेंगे हा योगी आदित्यनाथ आम्हाला येऊन सांगतोय. ह्याचा उत्तर प्रदेश मधला निम्मा उत्तर प्रदेश, मुंबई, भिवंडी, ठाणे, पुणे इथं नोकरीला आलाय आणि हे तिकडे येऊन आम्हाला सांगतोय की बटेंगे तो कटेंगे. आता काय माणसांचे कीव करावीशी वाटते. हे भारताला आणि महाराष्ट्राला 18व्या शतकात घेऊन जायला लागलेले. मी मगाशी एका ठिकाणी उदाहरण दिलं. एलॉन मस्क नावाचा एक उद्योगपती आहे. हा एलॉन मस्क हा अमेरिकेत वेगळ्या कल्पना मांडतो आणि प्रयोग करायला लावतो वेगळ्या विद्यापीठांना आणि ती टेक्नॉलॉजी एकत्रित करून आपला प्रॉडक्ट काढतो. बराच श्रीमंत माणूस आहे. त्याने आता काय चर्चा सुरू केली आहे, मंगळावर इंटरनेट कसं चालू करायचं ह्याचं संशोधन करायला त्यांनी काही विद्यापीठांना कामाला लावले. मंगळावर म्हणजे अमेरिकेतली माणसं 22व्या शतकाचा विचार करतायत. आम्ही महाराष्ट्रात 21व्या शतकात प्रगती करून आग्रह धरतोय आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सांगतायत कटेंगे बटेंगे तो कटेंगे. हा 18व्या शतकातला विचार हा महाराष्ट्राच्या पचनी पडेल असं मला वाटत नाही. आमचा नारा आहे की पडेंगे तो बडेंगे. तुम्ही शिकला तर तुमची प्रगती होईल. हे काटाकाटी हे महाराष्ट्राला कधी मान्य नाही आणि पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्राला कधीही या विचारानं आणि या मार्गाने जाण्याची इच्छा नाही. आज खरं म्हणजे आयुष्यभर पुरोगामी विचाराची भूमिका घेणारी लोक भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला जाऊन बसलेली आहेत. या लोकांनी आपलं सगळं सोडलं. शाहू फुले आंबेडकरांचा विचार सोडला.
ज्या पूर्वाश्रमी पक्षाचा विचार होता तो सोडला, शरद पवार साहेबांच्या सारखा एक उत्तुंग नेतृत्वाचा आधार मिळाला, तो आधारही झटकून टाकला आणि अशा ठिकाणी गेले. मी तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी त्यांना कुणीही वाचवणारं नाही. ते सगळी माणसं एकमेकाला खाणारी आहेत. ते जिथं मुश्रीफ साहेब गेलेत त्यातला एकही माणूस त्यांच्या मदतीला येणार नाही, वाचवायला येणार नाही. प्रसंग भविष्य काळात अडचणीचा आल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला सांगतो. पण आपल्याला आता त्यांची चिंता करण्याची आवश्यकता आहे असं नाही, त्यांनीच आपल्याला होऊन सोडलेलं आहे. आणि म्हणून शरद पवार साहेब परवा इथं आले, त्यावेळी तुम्हा सगळ्यांना काय सांगितलं? ते तुम्ही करणार की नाही मागं हात वर करून सांगा. माझं काम राजे पूर्ण झालेलं आहे. आपल्या समर्जित गाडगेंनी अतिशय प्रभावीपणाने ही निवडणूक तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने लढवलेली आहे. शेवटचा 10-15 मिनिटाचा प्रचाराचा काळ संपल्यानंतर डोळ्यात तेल घालून आजची संध्याकाळ आणि उद्याची संध्याकाळ आणि परवा संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण काम करा. ज्यांचे सगळे आधार जातात ते नोटा बाहेर काढतात. सर्वाच्या नंतर माणूस त्या स्तराला जातो, त्यावेळी समजायचं की यांचा पराभव आता नक्की आहे. मी अनेक सुरस कथा या मतदारसंघाच्या माझ्या कानावर येतात. अमकं दिलं, तमकं दिलं, काय टी.एन. शेषन नावाचा एक हा होता, निवडणूक आयुक्त होता. एवढा सज्जड दम दिला की एकाचा घास नव्हता. असे काही वेगळ्या मार्गानं काम करायची ताकद होती. पण त्यानंतर सध्याचा निवडणूक आयोग कशातच लक्ष घालत नाही. फक्त केंद्राने सांगितलेल्या ऑर्डर पाळणे आणि तशी अंमलबजावणी करणे असंच काम चालू आहे असं दिसतं. महाराष्ट्रात कालपासून प्रचंड नंगानाच वाम मार्गाने गोळा केलेल्या पैशांचा महाराष्ट्रात सर्व ठिकाणी चालू आहे. आज तुम्हा सगळ्यांना एक सांगतो की चोरीचे पैसे बाहेर काढायला फार अक्कल लागत नाही. महाराष्ट्रात एवढा भ्रष्टाचार माजलेला आहे. कोणाची बढती असेल, कोणाची नेमणूक असेल, कोणाला या जागेवरून त्या जागेवर न्यायचं असेल, पोलीस अधिकारी असो, महसुलातले अधिकारी असो, प्रचंड बजबजपुरी महाराष्ट्रात झालेली आहे. आणि दुसऱ्या बाजूनं महाराष्ट्रामध्ये मोठमोठे प्रकल्प काढून त्यातनं पैसा उभा करण्याचं पाप देखील काही लोकांनी महाराष्ट्रात केलंय. तुम्हाला 2च उदाहरणं देतो, कदाचित मागे मी सांगली असतील. जालन्यावरून तिकडं नांदेडला रस्ता करतंय सरकार, कोणाची मागणी नाही, पण ह्यांच्या मनात आलं हे करताय, ठीक आहे. 11,000 कोटी रुपयाचं टेंडर 15,000 कोटीला गेलं. विरारवरून अलिबागकडे जाणारं कॉरिडॉर तयार करायचं, मागणी कुणाची नाही, यांच्या मनात आलं म्हणून करतायत. 20,000 कोटीचं टेंडर 26,000 कोटीला निघालं. आमच्याकडे पेठ नाक्यावरून सांगलीला जाणारा रस्ता गडकरी साहेबांनी केला. 750 का 700 कोटी रुपयाची किंमत होती, 300-350 कोटीत होतोय. 48% रेटच्या बिलो काम देण्यात आलं. पण एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये टेंडर दिली 37%, अबाव 35%, 34%, 20% टेंडर एस्टिमेट ह्यांनीच केलेलं आहे, ह्यांनीच टेंडर काढलेलं आहे. आणि ठराविक लोकांच्या शिवाय पलीकडे बाहेर कुणाला टेंडर मिळत नाही, अशी आज महाराष्ट्रातली अवस्था आहे.
प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती गोळा केल्यावर तीच संपत्ती गुंतवणूक करायची आणि पुन्हा निवडून यायचा प्रयत्न करायचा, असा एक प्रकार महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात आपण बघतोय. माझी आपल्या कागलकरांना विनंती आहे की साम दाम दंड भेद समोरच्या बाजूने पुढच्या 2.5 दिवसात वापरण्यात येतील. तुम्ही ताकदीनं राजे समरजित घाटगेंच्या मागे आपला आशीर्वाद उभा करा. आपल्या सर्वांच्या ताकदीनं कागलमध्ये नव चैतन्य निर्माण करण्याची, नवी दिशा घेण्याची आणि कागलला महाराष्ट्राच्या नकाशामध्ये 1 नंबरला आणण्याचं काम हा तरुण नेता करेल. एवढं चांगलं काम करण्याची पद्धत समरजित घाटगेंची आम्ही गेल्या काही महिन्यात बघतोय. तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्या मागे असो. ज्यांना शरद पवारांनी अनेक गोष्टी दिल्या, पवार साहेबांच्याकडून मिळाल्या, त्यांनी गद्दारी केलेली आहे. महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी गद्दारी झाली आहे त्या त्या ठिकाणी माणसं आता तयार आहेत 20 नोव्हेंबरचा मुहूर्त कधी येतोय म्हणून. आणि महाराष्ट्रात ही निवडणूक गद्दारांना गाडण्यासाठीच होणार आहे आणि ते काम या कागलमधून पहिल्यांदा सुरू होईल आणि पहिला निकाल समरजित घाटगे विजयी झाले असा लागेल. आणि त्यांच्या विजयासाठी तुम्हा सर्वांचा आशीर्वाद समरजित घाटगेंच्या मागे आपण उभा करा, एवढीच विनंती करतो. आज खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचा, पवार साहेबांचा इतिहास बघितला तर 1980 साली निवडणूक झाली, त्यांनी 58 लोक निवडून आणली. पवार साहेब परदेशी गेले, अंतुले साहेब मुख्यमंत्री होते, त्यांनी असं काही गंमत केली की 58 पैकी 52 आमदार अंतुले साहेब पळून घेऊन गेले. पवार साहेबांच्याकडे 6च नेते राहिले, आमदार राहिले. त्यानंतर पुन्हा पवार साहेबांनी कामाला सुरुवात केली, पुन्हा निवडणूक लढवली आणि महाराष्ट्रात 52 आमदार त्यांनी निवडून आणले. 19 साली देखील आमचे फार कमी आमदार होते, 44 आमदार. त्यांनी महाराष्ट्रभर 19 साली विधानसभेच्या निवडणुकीत सगळ्या महाराष्ट्रावर भ्रमण केलं आणि 4454 आमदार महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले. आता पुन्हा आमचे 41 आमदार पळून गेले. या सगळ्यांचा हिशेब होणार आहे त्या त्या मतदारसंघात. पण पुन्हा एकदा पवार साहेब ज्या पद्धतीने महाराष्ट्रात फिरतात, महाराष्ट्रातल्या जनतेने पवार साहेबांचं नेतृत्व मान्य केलंय आणि त्या पवार साहेबांच्यासाठी म्हणून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा 60 पेक्षा जास्त आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत असा आम्हा सगळ्यांना विश्वास आहे. आम्ही सगळे म्हणून 86 आमदार उमेदवार उभे केलेले आहेत. 60 पेक्षा जास्त आणि 70च्या मध्ये आमचे राष्ट्रवादीचे आमदार महाराष्ट्रात निवडून येतील अशी आम्हा सगळ्यांना विश्वास आहे. आणि त्यासाठी उद्याच्या निवडणुकीत तुम्ही सगळ्यांनी पूर्ण ताकदीनं काम करावं. समरजित घाटगे यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि एक सांगतो की कागलकरांनी चिंता करू नये की ते मंत्री होते मग आपण मंत्री पद आपलं जाईल, मैं हूं ना. पवार साहेबांचा निरोप घेऊनच आलोय मी, तुम्ही काय चिंता करू नका. त्यामुळं तुम्हाला कोण म्हणेल की हे पडले तर आपलं मंत्रीपद कागलचं जाईल, मंत्रीपदाला मंत्रीपद हे पूर्ण ताकदीनं शरद पवारांच्याकडून तुम्हाला मिळेल. तुम्ही काही चिंता करू नका. पण उद्याच्या निवडणुकीत याच मतदारसंघात तुम्ही पूर्ण ताकदीनं यशस्वीच झालं पाहिजे आणि ती यशस्वी होण्यासाठी तुम्हा सगळ्यांना समरजित घाटगेंना आशीर्वाद देण्याची विनंती करतो. तुतारी वाजवणारा आमचा माणूस हे आमचं चिन्ह आहे. त्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हाच्या समोरचं बटन आपण दाबा आणि त्यांना बहुमतानं विजयी करा. जाताना शेवटचं एक सांगतो, आमचा प्रॉब्लेम आहे, आमचं घड्याळ चोरीला गेलेलं आहे. ज्यांच्याकडे गेलेलं आहे ती केस सुप्रीम कोर्टात आहे. पृथ्वीवर, महाराष्ट्रात, भारतात असं नाहीये. पूर्ण विश्वामध्ये, पृथ्वीवर असा एकही पक्ष नाही की ज्या पक्षाला सांगण्यात आलेलं आहे की तुझं चिन्ह छाप बाबा, पण खाली लिही की हे चिन्हात गडबड आहे, आमचं जरा लफडं आहे, आम्हाला हे न्यायप्रविष्ट असल्यामुळे आम्हाला काय करता येत नाही.
ज्यांचं चिन्हच नक्की नाही, सुप्रीम कोर्ट त्याच्यावर निकाल देणार आहे, ज्या घड्याळाचे काटे त्याच्यावर घोषणा आहे, वेळ नवी, काय घड्याळ तेच वेळ नवी, पण 10 वाजून 10 मिनिटच आहे, वेळ नवी तर नवे टायमिंग घालायचं होतं की नाही त्याच्यात. पण जेव्हापासून राजे माई आम्ही तुतारी घेतली ना, तुतारी शरद पवार साहेबांनी रायगडाच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी नेऊन अर्पण केली, तेव्हापासून तुतारी जी महाराष्ट्रात चालू आहे ती तुतारी एवढ्या जोरात चालू आहे की महाराष्ट्रभर उद्याच्या निवडणुकीत तुतारी तुतारी तुतारीच निवडून येणार असा आम्हा सगळ्यांना विश्वास आहे. त्या तुतारीच्या चिन्हावर, तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर आज समरजित घाटगे आज उभे आहेत. त्यांच्या वडिलांनी देखील या भागासाठी विशेष काम केलं, मोठं योगदान केलं आणि तो एक दृष्टा नेता होता. त्यांच्यानंतर समरजित घाटगेंनी ही जबाबदारी पेलून आपल्या सर्वांची सेवा करण्याचं इंद्रधनुष्य उचलायचं ठरवलेलं आहे. त्यांच्या मागे तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद असावा एवढीच विनंती करतो आणि पुढे जाण्यासाठी रजा घेतो. पण आता वेळ संपली आहे म्हणून पुढे जाण्याचाही टाइम नाही आहे, तर मला अजून एक सभा करायची होती पण उशीर झालाय. धन्यवाद. धन्यवाद साहेब. गद्दारांना गाडा आणि राजांना विजयी करा असं आवाहन आपण केलं. धन्यवाद. आभार प्रदर्शन माननीय संजय पाटील साहेब. आमच्या लाडक्या आमदार संभाजीराजांच्या निर्धार सभेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिलेले आमचे प्रदेशाध्यक्ष जयेंद्र पाटील साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, त्यांना आमच्या वतीने आम्ही आभार मानतो. तसंच सरोजताई पाटील, तसंच आमचे सरोजताई पाटील, व्ही पाटील साहेब, वीरकुमार पाटील साहेब, प्रवीणसिंह राजे, परत आमदार राजूबाबा आवळे, तसंच स्वातीताई कोरी ताई, सुरेशराव कुराडे साहेब, कृष्णात पाटील सांगाव, बाबासाहेब पाटील साहेब, शिवानंद माळी, संभाजीराव बोकरे, शिवाजीराव कांबळे साहेब, सागर कोंडेकर साहेब, आमचे देशमुख साहेब, हे सर्व कार्यकर्ते उपस्थित राहिले, आम्हाला मार्गदर्शन केलं आणि या विजयी सभेसाठी मार्गदर्शन केले. याबद्दल मी सर्वांचा आभार मानून, आपल्या सगळ्या मतदारांचा आभार मानून उद्या विजयी सभेसाठी मतदान परवानगी करावं एवढी विनंती करून आपण विजयाची सभा